नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या भागात नव्या आणि वेगळ्या पुस्तकांसह तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे. थरार, सस्पेन्स असं काहीतरी देणारी पुस्तकं ज्यांना आवडतात त्यांना डान ब्राउनची, दा विंची कोडसारखी पुस्तकं खूप भावतात. त्यात क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्कंठा हे सगळं त्यांना आवडत असतं. काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने मराठीत शोध नावाची कादंबरी लिहिली गेली होती आणि तीही खूप गाजली. तशीच एक अनुवादित कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. तिचं नाव आहे राजमहाल. अमेरिकेत राहणारे नील नेथन हे या कादंबरीचे लेखक आहेत. आग्र्याच्या ताजमहालावर आधारित अशी थरारक कादंबरी आहे ही. आनंदाचं पानमध्ये आज थेट अमेरिकेतून आपल्याशी संवाद साधणार आहेत राजमहाल या कादंबरीचे लेखक नील नेथन अर्थात गणनाथ मोहरीर. नील नेथन उर्फ गणनाथ मोहरीर, तुमचं खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. अर्थात पहिला माझा प्रश्न हाच असणार आहे तुमच्यासाठी की नील नेथन हे नाव का? नमस्कार, धन्यवाद भारती. तुमच्या सगळ्या दर्शकांना देखील नमस्कार. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे नील नेथन हे पेन नेम आहे, सुडानिम आहे आणि साहित्याच्या इतिहासामध्ये लोकांनी पेन नेम्स किंवा टोपण नावाने लेखन केलेलं आहे. त्यात नवीन असं काहीच नाही आहे. एरिक ब्लेअर, ज्याला आपण जॉर्ज ऑरवेल म्हणतो, किंवा मार्क ट्वेन आहे, नोरा रॉबर्ट्स आहे. तसंच भारतामध्ये देखील बऱ्याच लोकांनी टोपण नाव घेतलंय. अर्थात माझी कुठलीही तुलना नाही आहे त्यांच्याशी, पण तरी देखील एक टोपण नाव. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये मी ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीचा जॉनरा जो आहे तो सस्पेन्स थ्रिलर आहे. आणि एक इंटरनॅशनल लेवलची कादंबरी मला लिहायची होती, तसा प्रयत्न होता. त्यामुळे एक त्या जॉनरा बरोबर जाणारं असं एक काहीतरी नाव हवं होतं मला, रादर दॅन माझं स्वतःचं नाव, म्हणून हे नाव निवडलं. मी माझ्या सुरुवातीच्या निवेदनात म्हटलं की काही वर्षापूर्वी शोध ही कादंबरी आली होती. अगदी शिवरायांचा काळ त्यात होता आणि ती खूप गाजली होती, म्हणजे घरोघरी वाचली गेली ती कादंबरी. आणि जेव्हा मी राजमहाल ही तुमची कादंबरी वाचत होती तेव्हा मला कुठेतरी काहीतरी प्लॉट म्हणा किंवा कुठेतरी साम्य वाटत होतं. तर ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची भूमिका, हा जो सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, त्यामागची, आणि हा जो विषय राजमहाल म्हणजे अर्थात आपण प्रेक्षकांना सांगू शकतो की ताजमहालावर आधारित ही कादंबरी आहे. तर त्या सगळ्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. थोडंसं मोठं उत्तर होणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे शोध ही कादंबरी, तसंच डॅन ब्राउनची दा विंची कोड ही कादंबरी थोडीशी त्या याला म्हणजे त्याचं थीम जुळणारी आहे आणि त्यामध्ये नक्कीच मी मान्य करीन. शोध कादंबरी मी वाचली नाही स्वतः, पण त्याच्याबद्दल नक्कीच ऐकलं आहे. खूप सुंदर कादंबरी म्हणून. तर ह्याची सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा कादंबरीचं नाव आहे, जी मुळात इंग्रजीमध्ये मी लिहिली, राजमहाल द पॅलेस ऑफ सिक्रेट्स. म्हणजे त्यामध्ये राज हा शब्द पर्शियन शब्द आहे, उर्दू शब्द आहे, आणि सिक्रेट्स हा तोच तसाच शब्द आहे. तर असं त्याचं नाव आहे. अर्थात ताजमहालाबद्दल आहे. ताजमहालाबद्दल लोकांना नेहमीच उत्कंठा वाटत आलेली आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा पण झाल्या आहेत, उलटसुलट चर्चा झालेल्या आहेत. पण काही वर्षांपूर्वी ताजमहालावरचं एक मटेरियल माझ्यासमोर आलं, आणि अगेन पब्लिक डोमेन मधलं मटेरियल, कोणालाही ते माहिती असेल. तर ते असं मटेरियल समोर आलं, ते वाचलं, आणि त्याच्यानंतर मग थोडाफार म्हणजे एक संशोधन सुरू झालं की ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलंय. ओक साहेबांनी लिहिलेलं आहे, गोडबोले साहेबांनी लिहिलेलं आहे, तसंच बेगली आणि देसाई साहेबांनी लिहिलेलं आहे. बरंच लेखन वेगवेगळ्या प्रकारे झालंय. पण तरी देखील मला वाटलं की ते सगळे रेफरन्सेस तपासून पाहावे, म्हणून मी ते सगळं त्याचं माझं संशोधन सुरू झालं. आणि मग चर्चा सुरू झाली घरच्यांशी की ह्याचं काय करायचं बुवा, थिसिस लिहावा का, आपण कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं पब्लिश होईल तो कोण असतो. तर मग अशी कल्पना निघाली की ह्याच्यावरती कथानक लिहिता येईल का. तर म्हटलं, मी आहे तसा इंजिनियर, IT कन्सल्टंट, मॅनेजमेंट कन्सल्टंट, तर हे कथानक किंवा कादंबरी लिहायचं म्हणजे कसं. पण म्हटलं प्रयत्न करूया. तर 2-3 पानं एक आपण कथानक लिहू असं मला वाटलं, आणि म्हटलं कोणाला तरी दुसऱ्याला देऊया एक्सपाउंड करायला किंवा त्याच्यावरती वाढायला. पण तुम्हाला सांगतो, ती 2-3 पानं मी लिहायला घेतली आणि त्याची 300 पानं कधी झाली हे कळलं देखील नाही मला. 6 ते 7 महिन्यामध्ये त्याचं पहिलं मॅन्युस्क्रिप्ट तयार झालं होतं. आणि मग अर्थातच मग पुढे ते पब्लिशिंग, एडिटिंग प्रोसेस मधनं गेलं. तर अशी थोडीशी त्याची बॅकग्राऊंड कादंबरीची.
नाही, तुम्ही आता जेव्हा माहिती देत होता तेव्हा ओकांचा उल्लेख केला. खरं तर मला आपली मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांचा ना कुठलेच सस्पेन्स रिव्हील करायचं नाहीये, कारण ही अर्थात सस्पेन्स थ्रिलर अशा पद्धतीची कादंबरी आहे. पण तरीसुद्धा मला वाचनाच्या दरम्यान जे जाणवलं की खूप खूप वर्षांपूर्वी मी जे एक पुस्तक वाचलं होतं पुन्हा ओकांचं, त्यातले मला बरेच संदर्भ आहेत का अशा पद्धतीने जाणीव झाली, वाटलं. तर त्याचा म्हणजे कितपत भाग घेतला गेला आणि तुम्ही जे संशोधन केलं ते काय पद्धतीचं होतं? हो, तर माझा संशोधन मेनली आहे. पहिल्यांदा कसं असतं, की रिसर्च हा रिसर्च असतो. म्हणजे कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला चालना मिळते, त्याच्यावरून तुम्हाला आणखीन क्लूज मिळतात. पण तरी देखील मी म्हणेन, की माझं थोडंसं वेगळं होतं, की कोर मटेरियल किंवा त्याला त्याला प्रायमरी सोर्स जो म्हणतात, तो तुम्ही कुठल्याही कोणी संशोधन केलं, तरी प्रायमरी सोर्स हा तोच राहणार आहे. म्हणजे ओकांनी केलं किंवा बेगली देसाई केलं, त्यांनी केलं किंवा आणखीन कोणी केलं. तो कोर तुमचा सोर्स जो बदलत आहे. पण ह्याच्यामधले सोर्सेस कुठले आहेत मूळचे? की ते आहे बादशहानामा. पण बादशहानामाबद्दल बरंच बोलता येईल, कारण बादशहानामाचा पूर्ण अनुवाद झालेलाच नाहीये आणि ते 4-5 लोकांनी लिहिलेला आहे आणि त्याचा पर्शियन स्क्रिप्ट जरी अवेलेबल असेल, तरी त्याचे अनुवाद अवेलेबल नाहीयेत. तर बादशहानामा झाला. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रॅव्हलर्सची म्हणजे बर्निये, टॅव्हर्निये, त्याच्यानंतर पेल्साट अशा सगळ्या किंवा पीटर मंडी या सगळ्यांचे जे हे आहेत अनेक्डोट्स आहेत त्यांनी जे लिहून ठेवलंय ते मला बघता आले. म्हणून मी म्हणेन की थोडंसं हे वेगळं आहे, की ते मी स्वतः जाऊन व्हेरिफाय केले रादर दॅन कोणीतरी लिहिलंय म्हणून ते तसंच मानायचं असं नाही ठरवलं मी. तसंच मग त्या पूर्ण रेफरन्सचा पुढचा मागचा भाग काय, पुढचा भाग काय, त्याच्यामध्ये तो नेमका काय सांगतोय, हा सगळा जो अभ्यास आहे तो मी देखील केला. त्यामुळे येस, आधीच्या लेखकांमुळे मला क्लू मिळाले, पण त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन ते सगळे रेफरन्सेस बदलले आणि मग त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन, की त्या सगळ्या रेफरन्सची मांडणी, त्या मांडणी म्हणजे त्या टाईमलाईनवरती मांडणी करणं किंवा एक मी स्वतःसाठी माझे फ्लो चार्ट्स बनवले, की काय हा रेफरन्स त्याला रेफरन्सला तो रेकन्साईल होतो किंवा नाही होत किंवा कॉन्ट्राडिक्ट करतो किंवा नाही कॉन्ट्राडिक्ट करत. तर हे सगळं जे होतं ते माझा रिसर्च होता. त्यामुळे येस, तुम्हाला सिमिलॅरिटी वाटतील कारण कोर सोर्स हा बदलत नाहीच. तोच राहणार आहे. कधी तो बदलणार पण नाहीये. कारण त्याच्यावरतीच सगळं आधारित आहे. पण त्याची मांडणी आणि त्याचं विश्लेषण हे मग मी माझं म्हणेन. नाही, पण मोहरी सर, तुम्ही आत्ता उल्लेख करताना 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे की याचा रिसर्च पेपर म्हणून कुठे पब्लिश करता येईल का, हाही विचार तुमच्या मनात आला होता. तर म्हणजे एवढा मोठा रिसर्च झाला असताना तो रिसर्च म्हणून पब्लिश करण्याच्या ऐवजी जिथे आपण लेखनात लेखकाचं जे स्वातंत्र्य असतो ते घेऊ शकतो, ती कथा फुलवू शकतो आणि तिला एक काल्पनिकच रूप देऊ शकतो आणि मग कादंबरी निर्माण होते. तर असं काल्पनिक रूप देऊन कादंबरीच का निर्माण करावीशी वाटली? रिसर्च पेपर म्हणून काहीतरी एखादं लोकांसमोर ठेवावं असं का नाही वाटलं? माझ्या मते मला मी म्हणेन की हे इट्स माय चॉईस. इट्स माय चुझिंग, की कुठल्या प्रकारे द्यावं. म्हटलं तसं ऑलरेडी तसं लोकांकडे थोडंफार म्हणजे ताजमहालाच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल माहिती आहे. तर हे वेगळ्या पद्धतीने आणि मी थोडासा बघितलं पण की अशा प्रकारच्या कादंबऱ्या कुठे लिहिल्यात का. 1-2 कादंबऱ्या आहेत, पण ज्या पूर्णतः काल्पनिक, पूर्णतः फॅन्टास्टिक लव्ह स्टोरीवरती आधारित अशा काही कादंबऱ्या आहेत. तर मी म्हटलं की हे असं वेगळ्या पद्धतीने घालता येईल का, ज्याच्यामध्ये एक ओव्हरआर्चिंग एक कथानक आणि त्याच्यामध्ये हे सगळे रेफरन्सेस. मग त्याच्यामध्ये मी म्हणेन की मास अपील, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवणं, वेगवेगळ्या थरातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं. दुसरं म्हणजे एक इंटरनॅशनल लेव्हलची थोडीशी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मी अमेरिकेमध्ये मुळात ती इंग्लिशमध्ये प्रसिद्ध केली. तर त्यामुळे अमेरिकन लोकांच्याही कमेंट्स आलेल्या त्याच्यामध्ये. इथे अमेरिकन लायब्ररीजमध्ये पण मी डिस्कशन केली, बुक क्लब्समध्ये पण डिस्कशन केली. त्यामुळे मला एक ऑडियन्स जो हवा होता तो एक असा ब्रॉडर ऑडियन्स हवा होता, इंटरनॅशनल ऑडियन्स हवा होता. तर त्या दृष्टीने मी विचार केला की नाही, आपण एक कथानक लिहून बघू. हे जास्त एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सांगण्याचा एक प्रयत्न होईल. खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता की म्हणजे तुमचं स्वतः वास्तव्य अमेरिकेत आहे, तुम्ही इंग्रजी भाषेत ही कादंबरी लिहिली आणि आता त्याचा मराठी अनुवाद सुद्धा प्रसिद्ध झालाय. तर दोन्ही प्रकारच्या वाचकांचा तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि किती वेगळं असतं भारतापेक्षा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा, मराठीपेक्षा अमेरिकेत पुस्तक प्रकाशित करणं?
मी म्हणेन की ओव्हरऑल तसा अप्रोच किंवा मेथड जी असते प्रकाशनाची ती तशीच असते. मी म्हणेन की अमेरिकेमध्ये जो एडिटिंगचा तो रिगर जो असतो किंवा ज्या त्या म्हणजे तावून सुलाखून ज्या पद्धतीने केलं जातं, तो कदाचित मला थोडासा जास्त वाटला असेल अमेरिकेमध्ये. तसा ते प्रकाशित करणं. त्याच्यानंतर पण मी कॉमेंट्स बद्दल मी असं म्हणेन की दोन्ही ठिकाणी सारख्याच कॉमेंट्स आलेत मला. पहिल्यांदी गोष्ट सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच क्युरिओसिटी होती. पर्टिक्युलर अमेरिकेमध्ये बऱ्याचशा लोकांना फारसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीबद्दल काही माहीत पण नव्हतं. पण सगळ्यांना आवडली. हो का, असं आहे का, इंटरेस्टिंग, वी डिडंट नो अबाउट दॅट, असं अशा त्यांच्या रिॲक्शन आहे. तर भारतामध्ये मी म्हणेन की दोन्ही प्रकारच्या आहेत, की सगळ्यांनाच त्याची ती स्टोरी माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल कुतूहल आहे असं नाही. तर काही लोकांना ते नक्कीच आकर्षक वाटलं. काही लोकांना ज्यांना इन्फॉर्मेशन होती, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाला की आता तुम्हाला माहिती आहे ओकांबद्दल माहिती आहे, तर त्यांच्या पण रिएक्शन आल्या. आणि पण जो मी त्याच्यामध्ये अप्रोच घेतलेला आहे तो अतिशय म्हणजे जरी कथा कादंबरी असेल तरी मी तो सायंटिफिक अप्रोच ठेवलेला आहे. जितका ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा ठेवलेला आहे. सायंटिफिक, मेथॉडिक, रिझन, आणि जो प्रोटॅगोनिस्ट आहे तुम्हाला माहिती आहे विजय कुमार आहे, तो देखील तसाच तो विचार करणारा असतो. त्यामुळे भारतातल्या लोकांनी जरी वाचली तरी त्या कॉन्ट्रोवर्सीकडे न ढकलता त्या बाजूला न जाता त्याचा कोर काय बुवा, ही गोष्ट आली कुठून याचा जो शोध घेतो प्रोटॅगनिस्ट, ते माझ्यामध्ये भारतातल्या वाचकांना देखील तितकंच आवडलं. दोन्ही म्हणजे मराठी अनुवाद झालाय, तसाच त्याचा हिंदी अनुवाद पण झालेला आहे, गरुड प्रकाशनने केला. तर दोन्ही हिंदी अनुवादाला आणि तसाच मला रिस्पॉन्स मिळतो. पण मी म्हणेन आतापर्यंत सगळाच रिस्पॉन्स चांगलेला आहे. ठीक आहे, एक दोन रिॲक्शन नेहमी येतातच की हे कशाला किंवा हे का असं म्हणणारे कोणीतरी असतातच. पण ते आता ते आपलं फ्रीडम आहे लेखकाचं, ते आपण वापरणार. मोरेर सर, खरं तर आता म्हणजे पुस्तकाविषयी पण बोलतोच आहे, पण तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण पुस्तकावरही वाचलं ना, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पेशाने इंजिनियर आहात. तर लेखन आणि तेही अशा पद्धतीने थेट सस्पेन्स थ्रिलरचं लेखन करताना म्हणजे काही अडचणी आल्या, कुणाची मदत घ्यावी लागली की तुम्हाला म्हणजे लिहिण्याची एक पद्धत आहे तुमची स्वतःची अशी? हो, नाही, फार महत्वाचा प्रश्न आहे तो. ह्याचं सगळं म्हणजे थोडीशी निर्मिती सांगितली, पण आता थोडंसं आपण माझ्याबद्दल बोलूया. हो, मी मूळचा इंजिनियर, नंतर इन्फॉर्मेशन सिस्टीम्स मध्ये मास्टर्स केलं, त्याच्यानंतर पब्लिक पॉलिसीमध्ये पण मी मास्टर्स केलं, आणि नंतर टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग फर्म मध्ये काम करत होतो. त्यामुळे तसं थोडंसं लिखाण केलेलं आहे, पण ते टेक्निकल असायचं लिखाण मोस्टली, किंवा मॅन्युअल्स लिहिणं म्हणा, टेक्निकल मॅन्युअल्स लिहिणं किंवा प्रेझेंटेशन त्याच्यासाठी काही बनवणं, तसं लिखाण केलं होतं. लहानपणी भारतात वाढलो तेव्हा हो, निबंध लिहिणं किंवा थोडेफार वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशासाठी लिहिणं, असं स्फुटलेखन थोडंफार करायचो मी. पण एवढी मोठी कादंबरी लिहीन असं मला वाटलं नव्हतं. मी मोठी म्हणतोय कारण 300 पानं आहेत म्हणून. तर असं मलाही वाटलं नव्हतं की हे कसं करायचं. मी जेव्हा म्हटलं की मग तो रिसर्च तयार झाला आणि आता हा कसा प्रेझेंट करायचा आणि मग आता तो कादंबरीमध्ये कसा घालायचा, अर्थातच मोठा प्रश्न होता. म्हणजे कादंबरी लिहायची म्हणजे कशी, म्हणजे काय, म्हणजे हाऊ डू यू इव्हन राईट अ नॉवेल. त्याच्यासाठी पूर्ण भाषेचा पूर्ण बाजच बदलावा लागतो. म्हणजे इंग्रजी भाषेचा पण तो बाज पूर्ण बदलावा लागतो. टेक्निकल लिहिणं वेगळं किंवा थिसिस लिहिणं वेगळं किंवा नॅरेटिव्ह लिहिणं वेगळं, मेमोआर लिहिणं वेगळं. पण सस्पेन्स थ्रिलर लिहिणं याच्यामध्ये प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्याला हे वाचकाला पूर्णतः खेळून ठेवण्याची पूर्ण तयारी ठेवणं आणि तसा प्रयत्न करणं हे वेगळंच जॉनर असतं. त्यामुळे खूप त्याच्यावरती बराच विचार केला. पण फॉर्च्युनेटली माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी भरपूर सस्पेन्स थ्रिलर्स वाचलेत. म्हणजे सिडनी शेल्डन आहे, जेफ्री आर्चर आहे, अर्विंग वॉलेस आहे, आणि अलीकडच्या काळामध्ये डॅन ब्राउन वगैरे आहे. तर सस्पेन्स थ्रिलर भरपूर वाचले. तर एक अंदाज होता की वाचकाला खेळून ठेवण्यासाठी नेमका काय उपयोग होतो, म्हणजे ते वातावरण निर्मिती कशी करायची, एका वाक्यामध्ये दुसरं वाक्य कसं जोडायचं. मग त्याच्यानंतर काही मी लेसन्स नाही म्हणणार, पण बरंच ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहे की काय करावं आणि काय करू नये ज्याचा वाचकांवरती परिणाम होईल किंवा सुखद परिणाम होईल. तर असं बरंचसं मला करावं लागलं. आणि मग त्याच्यामधनं ते हळूहळू घडत गेलं. अर्थात एडिटिंगची पण फार मदत होते. म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट एडिटिंग, कॉपी एडिटिंग, लाईन एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामधनं पण तुम्हाला संधी मिळतात. आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणेन की बेटा रिडिंग, म्हणजे कादंबरी झाल्यानंतर ती तशीच पब्लिश करायची नाही, तर ती 5-6 लोकांना द्यायची. तर मी आणि वेगवेगळ्या थरातले म्हणजे अमेरिकन लोक आणि इराणी वंशाचे सुद्धा
कारण ह्याच्यामध्ये बरेचसे पर्शियन उतारे आणि इराणचा रेफरन्स आहे, इराणी कल्चरचा रेफरन्स आहे. मला खात्री करून घ्यायची होती की मी त्याच्यामध्ये कोणाला काही ऑफेंड करत नाहीये. तर माझे 2 इराणी मित्र आहेत, त्यांनी देखील ती कादंबरी वाचली. तर अशा सगळ्यांकडनं वाचून घेतलं आणि मग त्याचा परिणाम साधला जातोय की नाही याची पूर्ण जरा खात्री झाली, मगच मी पब्लिशिंगमध्ये वळलो. अगदी शेवटचा प्रश्न मोहरीजी, की आता पहिली कादंबरी तुमची प्रकाशित झालेली आहे, असा एकदम वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची ही कादंबरी आहे. तर आता पुढे काही आहे का, किंवा तुम्ही जे रिसर्च, इतकं मोठा रिसर्चचं काम केलंय, त्यात काही आहे का की ज्याचं आता पुढे प्रकाशन करायचं आहे, किंवा काही अशा पद्धतीचा तुमच्या मनात विचार आहे? तर तुम्हाला कादंबरी वाचताना कळलंच असेल की ह्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीयेत. मुद्दामून ती दिलेली नाहीये. दीज आर बाय डिझाईन. की विजय कुमारचं काय होतं, किंवा म्हणजे त्या केसचं पुढे काय होतं, किंवा हा रिसर्च सगळा पुढे कुठे जातो. तर मला रिॲक्शन्स आल्या लोकांच्या की ओके, मग पुढे काय होतं, मग तुम्ही सिक्वल लिहिताय का? खरंच सिक्वलचा काही विचार असा ओरिजिनली मनामध्ये नव्हता, पण रिॲक्शन अशा येत गेल्या की त्याच्यामधनं आता सिक्वल लिहावंसं वाटायला लागलेलं आहे. सिक्वल वरती काम पण सुरू आहे थोडंसं. बघूया पुढे होतं की नाही, म्हणजे आता माझ्या हातात ना ते बघूया, पण काम सुरू आहे थोडं. त्या दृष्टीने लेखन मसुदा तयार करणं, ड्राफ्ट तयार करणं सुरू आहे. तर नक्कीच सिक्वलची पॉसिबिलिटी आहेच अगदी. बघूया कसं होतंय. काही लोकांनी म्हटलं याच्यावरती चित्रपट सुद्धा येऊ शकतो, सिनेमा येऊ शकतो, सिरीज पण येऊ शकते. तर हो, सगळ्यांना अपील आहे की कोणाची इच्छा असेल तर जरूर ते त्याच्यावरती मूव्ही बनवू शकतात, सस्पेन्स थ्रिलर बनवू शकतात. अशा पॉसिबिलिटीज आहेत. आणि या व्यतिरिक्त आणखीन 1-2 विषय आहे, ऐतिहासिक, आर्किओलॉजी, आणि फक्त भारतातलेच असं नाही, पण जगातले सुद्धा असे 2-3 विषय आहेत. त्याच्यावरती थोडाफार रिसर्च सुरू आहे. बघूया कसं काय होतं पुढे. नाही, खरंच म्हणजे तुम्ही त्या सिक्वेलची घोषणा केली आहे असं म्हटलं तरी अवघड होणार नाही. तुम्हाला खरंच शुभेच्छा. अगदी तसं समजू नका. लेखन सुरू आहे, पण होपफुली मे बी 1-2 वर्ष. नाही, खरंच मग या नवीन पुस्तकासाठी शुभेच्छा तुम्हाला मोहरीजी. आणि आज आमच्याशी संवाद साधलात, तुमच्या पुस्तकाविषयी सविस्तर बोललात, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद भारती. तुमच्या दर्शनाला देखील पुन्हा एकदा धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे